नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉ CETचा रिझल्ट कधी लागणार आहे, कोणत्या दिवशी लागणार आहे, असे अनेक प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते आणि खूप विद्यार्थी मला कमेंट सेक्शनमध्ये पण मला मेसेज करत आहेत की कधी रिझल्ट लागणार आहे, कोणती डेट असणार आहे. तर त्या बाबतीत आज आपण यामध्ये सविस्तर बोलणार आहोत. कधी रिझल्ट लागणार आहे त्याचीही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमधून भेटून जाईल. ठीक आहे, जसे की आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर जसं की आपण बघितलं की सध्या BEdचा जर बघितलं आपण तर BEdचाही रिझल्ट लागलेला आहे. त्या अगोदर त्यांचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर त्यांची एक अपडेट त्यांची आलेली होती. ती अपडेट काय होती ती आपण बघूया. जसं की ऑब्जेक्शन ट्रॅकर आपण केलेला आहे, ऑलरेडी रेज केलेला आहे काही विद्यार्थ्यांनी आणि काही इन्स्टिट्यूट लेवल असतील त्यांनीसुद्धा ऑब्जेक्शन केलेलं आहे. आता यांनी जेव्हा ऑब्जेक्शनचं हे रेज केलेलं त्यावेळी त्यांच्याकडे कोणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं, म्हणून त्यांचं डायरेक्टली रिझल्ट यामध्ये डिक्लेअर केलेलं होतं. BEdचं जे काही रिझल्ट आता जे लागलेलं आहे ते. पण आपल्या केसमध्ये असं आहे की आपण ऑलरेडी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेले आहे. सो 3 तारखेपर्यंत जो ऑब्जेक्शन घेण्याचा टाईम आपल्याकडे होता, 3 तारखेनंतर जे काही 4, 5, 6, 7 हा जो डेट आहे तो पूर्ण ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही क्वेश्चन त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर त्याचा पहिला रिझल्ट लागेल. जसं की हे ऑब्जेक्शन ट्रॅकर यांचा जसा रिझल्ट लागलेला आहे तशा पद्धतीने आपला रिझल्ट लागेल. त्यामध्ये सांगितलं जाईल की हे प्रश्न करेक्ट आहेत, याचे तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत. ते रिलीज झाल्याच्यानंतर 2 दिवसानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपला रिझल्ट डिक्लेअर होईल. तो कधी डिक्लेअर होईल, जसं की हा जो वीक आहे हा वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकपर्यंत आपला रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. जसं की आपण जर बघितलं की ऑब्जेक्शन ट्रॅकर यांचं आल्याच्यानंतर लगेच सेकंड डेमध्ये यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला होता. जसं की ही जी आपण नोटीस बघितली तर 5 एप्रिलला ती नोटीस आली होती आणि यामध्ये जर बघितलं तर हा जो रिझल्ट आहे त्याच्या सेकंड डे 6 एप्रिलपर्यंत हा रिझल्ट त्यांचा डिक्लेअर झाला होता. सो आपल्या केसमध्ये पण काय होणार आहे, आपल्या केसमध्ये असं होणार आहे की जो काही आपला रिझल्टच्या अगोदर जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आपण घेतलेले आहे त्यामधले क्वेश्चन तुम्हाला किती करेक्ट आहेत त्या सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन येतील आणि त्या 2 डेज 3 डेजमध्ये मग आपला रिझल्ट तो लागू शकणार आहे LLB 3 इयर्सचा. ठीक आहे, त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर कट ऑफ कशा पद्धतीने बघायचं आहे, कट ऑफची लिंक जर दिली तर बरं असेल. जसं की ही लिंक आहे, ही लिंक ऑलरेडी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेली आहे. त्यामधून तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला जो कॉलेज पाहिजे ज्या तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार तो तुम्ही बघायचा आहे आणि इकडे जो कट ऑफ दिलेला आहे, जो तुमची कॅटेगरी असेल त्याचा लास्ट जो कॅन्डिडेट असेल त्याचा कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे. याची लिंक ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होते की डॉक्युमेंट्स रिलेटेड त्याचीही व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली आता रिझल्ट कधीपर्यंत लागायला पाहिजे, तर जर आपण बघितलं तर ॲप्रॉक्सिमेटली हा आपला जो रिझल्ट आहे 15 ते 20 तारखेपर्यंत या दरम्यान आपला रिझल्ट लागू शकतो. त्याच्या अगोदरही लागू शकतो, पण 15 ते 20 तारखेपर्यंत आपला रिझल्ट लागणार आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती कारण की खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. कारण की यामध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे, त्याबाबतीत प्लीज अपडेट द्या. आणि खूप विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये पण विचारत होते की रिझल्ट कधी लागणार आहे. सो रिझल्ट जो आपला आहे 15 तारखेपर्यंत लागू शकतो किंवा 15 ते 20पर्यंत आपला रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे, एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक्यू सो मच.